मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सोर्सेस अजून वाढवण्याची गरज आहे। या कोणत्याही गोष्टीमध्ये धर्म आणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे। त्याच्या घरावर बुलडोजर चढवावं याचं समर्थन मी करणार नाही। त्याला कोणती सजा देईल, त्याला फाशीची सजा द्या, अजून काही उघडत्या तेलात त्याला टाकून द्या। याला जन्मठेप सजा झाली पाहिजे। पोलिसांनी ताबडतोब बेड्या ठोकून याला लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे आणि चांगली धुलाई केली पाहिजे। जिहादी त्यांनी लहू जिहादला मोठ्या प्रमाणात पाठबळ देतात हे लोक। अशा खऱ्या अर्थानं विकृती कृतीला धडा शिकवण्यासाठी वेळ आली तर आमच्या ताब्यात द्या, पूर्ण त्याचा बंदोबस्त करू। ही अतिशय गंभीर बाब आहे, याचं कोणीही समर्थन करणार नाही। म्हणजे ज्या महिलांवरचा अत्याचार झाला त्याचा जो आकडा सध्या सांगितला जात आहे, तो आकडा कुठून आला कसा आला हे मला सांगता येणार नाही। परंतु पोलीस यंत्रणेच्या तपासामध्ये सध्या 7 ते 8 महिला असतील, तरुणी असतील, यांच्या बाबतीत ती चौकशी झालेली आहे। पुन्हा पोलीस यंत्रणा चौकशी करत आहे। त्यामध्ये अजून काही आरोपी असतील काय किंवा अजून काही प्रकार असतील काय या संदर्भात पोलीस यंत्रणा सतर्क राहून चौकशी करत आहे। मी पक्षाच्या वतीनं ते जो नराधाम असेल तो त्याला निश्चितच कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। तुम्ही जे फाशीची शिक्षा म्हणताय ते फाशीची शिक्षा सुद्धा त्याला कमी पडेल असं मला वाटते। कठोरातली कठोर म्हणून काही दुसरी शिक्षा असेल तर ते भाजपाचे खासदार अनिल बोंडेंनी आरोप केला आहे की तो नराधाम जो आहे तो काँग्रेसचा पदाधिकारी कार्यकर्ता नाही। आता ते बोंडे साहेबांनी कदाचित बाकी ठिकाणहून माहिती जर घेतली असेल तर ते असं बोलू शकत नाहीत, बोलणार नाहीत, असा आरोप करणार नाहीत। कारण तो जो मुलगा आहे यान तो MIMचा पदाधिकारी आहे, त्याची नियुक्ती झालेली आहे, त्याला जिल्हाध्यक्षांना लेटर सुद्धा दिलेलं आहे। याचे व्हिडिओ बरेच ठिकाणी व्हायरल झाले आहेत। त्यामुळे तो काँग्रेसचा आहे असं म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल। आणि पक्ष कोणताही असेल तर त्यासाठी असं समर्थन करणार नाही, किंवा असा जो व्यक्ती असेल ते व्यक्ती त्याचा जात धर्म पक्ष हे नसते, त्याची हरामखोरी आहे, ती हरामखोरी त्याच्या प्रवृत्तीत असते, त्याच्या वागण्यात असते। तो वागणं कुठल्याही पक्षाचा असेल तर खरात सारखे जे आहेत, ऋषभ वैद्य आहे, मग हे तर भाजपच्या निगडीत आहेत, भाजपचे अनेक नेते त्यांच्या संपर्कात आहेत। मग आम्ही म्हणावं काय की भाजपनं हे पोचलेले लोक आहेत किंवा भाजपचेच त्याच्यात सहभाग आहे म्हणून? तसं नाही। तो जो वाईट प्रवृत्तीचा माणूस असेल तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, पक्षाचा राहू शकतो, त्याची प्रवृत्ती ही वाईट असते। कुठला पक्ष किंवा कुठला धर्म वाईट नसतो। मुंबईला अशाच प्रकारे एक घटना घडली होती। मुख्यमंत्र्यांनी थेट त्या आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवलं। परतवार सुद्धा मुख्यमंत्री अशी कारवाई करणार का, आरोपीच्या घरावर बुलडोजर चालणार का, अशी मागणी महिला करत आहेत। बुलडोजर चालवणं हे काही घटनेला धरून नाही। शेवटी काय झालं त्यामध्ये तर आपल्याला माहित आहे। सुप्रीम कोर्टानं सुद्धा काय निर्णय दिला त्याच्यात आपल्याला माहित आहे। त्यानंतर तो त्याचा वेगळा अधिकार आहे, त्याच्या कुटुंबाचा तो अधिकार आहे, त्याचाही असेल तो निवाऱ्याचा अधिकार। त्यानं गुन्हा केला म्हणून त्याच्या घरावर बुलडोजर चालवावं याचं समर्थन मी करणार नाही। त्याला कोणती सजा देईल, त्याला फाशीची सजा द्या, अजून काही उघडत्या तेलात त्याला टाकून द्या। त्याच्या घरावर बुलडोजर चालवून तो प्रश्न मिटणार नाही। मोहम्मद तन्वीर, मोहम्मद अय्यास जिहादी तरुणांनी ज्या पद्धतीनं अचलपूर परातोळामध्ये हिंदू मुलींना फसवून त्यांचे व्हिडिओ काढले, अशा व्यक्तीचा मी जाहीर निषेध करतो। युवासेना पार्टीच्या वतीने निषेध करतो। याला जन्मठेप सजा झाली पाहिजे। पोलिसांनी ताबडतोब बेड्या ठोकून याला लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे आणि चांगली धुलाई केली पाहिजे। जो व्यक्ती आमच्या हिंदू मुलींचा फसवून व्हिडिओ काढतो, जिहादी ज्यांनी लहू जिहादला मोठ्या प्रमाणात पाठबळ देतात हे लोक, अशा खऱ्या अर्थानं विकृती कृतीला धडा शिकवण्यासाठी वेळ आली तर आमच्या ताब्यात द्या, पूर्ण त्याचा बंदोबस्त करू। पण पोलिसांनी त्याला बेड ठोकून अंदर केलं पाहिजे, जन्मठेप दिली पाहिजे आणि अचलपूर परतवाडा बंद हाकेला पूर्ण माझं समर्थन आहे।
युवासेना पार्टीचं समर्थन आहे आणि अशा प्रकारे कृत्य करण्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी चांगला धडा शिकवणं. अनेक लोकांनी जर असा प्रयत्न केला त्यांना दिसलं पाहिजे की या तन्वीरला, या मोहम्मद तन्वीरला कशा पद्धतीनं पोलिसांनी ठीक केलं, कशा पद्धतीनं आमच्या कायद्याने ठीक केलं. हा धडा सगळ्या अशा गुन्हेगारांना वचक करण्यासाठी कडक कारवाई झाली पाहिजे ही मागणी करतो. उद्याच्या संपूर्ण बंदला माझा पाठिंबा आहे, युवासेना पार्टीचा पाठिंबा आहे आणि अशा प्रकारे सगळ्या या कृतीला निषेध करून याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतो. शॉकिंग आहे हे की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये नाशिक सारखं प्रकरण एक बाहेर आलेलं आहे. आश्चर्य वाटतं की लोकांना धाक नाही राहिलेला आहे. कोणाच्या मर्जीत काय आलं ते करतायत आणि त्यांचे लिंक्स कुठं कुठं सापडतायत. म्हणजे परतवाड्याचं प्रकरण असो किंवा नाशिकचं प्रकरणाचं तर मला दिसलंच काय आहे ते. त्याची बायको गायब होऊन जाते, पोलिसांना दिसत नाहीये. त्याचा मुलगा खराबचा गायब होऊन जातो, पोलिसांना दिसत नाहीये. परतवाड्यासारख्या शहरामध्ये ह्या भानगडी होत आहेत, दिसत नाही. खुफिया करते काय आहे? होम मिनिस्ट्रीचं धाक नाहीये. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सोर्सेस अजून वाढवण्याची गरज आहे. या कोणत्याही गोष्टीमध्ये धर्म आणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे असं माझं मत आहे. अतिशय घृणास्पद, अतिशय दुःख वाटणाऱ्या, अतिशय चीड येणाऱ्या गोष्टी आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत आहेत. याच्या आधी या सगळ्या गोष्टी पकडतीस यायला पाहिजे होत्या आणि इतक्या उशिरा माहिती होत आहेत. निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा. 3 दिवसापर्यंत संपूर्ण शहरात व्हिडिओ व्हायरल झाले, मात्र पोलिसांनी सुमोटो